राज्य शासन सेवेतील अकार्यात्मक पदांची वेतन निश्चिती पुढील प्रमाणे करण्यात येते। तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी आहे तुमचा दोस्त आणि या चॅनलचा होस्ट मनोहर आणि आपण बघत आहात माझं यूट्यूब चॅनल एज्युकेशनल मनोहर। तर आज आपण बघणार आहोत की राज्य शासन सेवेमधील जे अकार्यात्मक पद असतात त्यांची वेतन निश्चिती कशा पद्धतीने केली जाते याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तत्पूर्वी हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राइब करून घ्या आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर सर्व शासकीय कर्मचारी बंधू भगिनींना आपण शेअर करा। चला तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये अकार्यक्षम अकार्यात्मक पदांची वेतन निश्चिती कशी केली जाते ते आपण बघून घेऊया। तर राज्य शासन सेवेतील अकार्यात्मक पदांना वेतन निश्चितीबाबत या लेखामध्ये किंवा या व्हिडिओमध्ये आपण परिपूर्ण माहिती पाहणार आहोत। आरेखक, अनुरेखक तसेच मंत्रालयातील कक्ष अधिकारी तसेच शिक्षक वर्गीय कर्मचाऱ्यांना अशा प्रकारच्या अकार्यात्मक वेतन श्रेण्या लागू करण्यात येतात। अशा प्रकारच्या कर्मचाऱ्यांना ठराविक काळानंतर वाढीव वेतन श्रेण्या किंवा वेतन स्तर मंजूर करण्यात येत असतील, परंतु त्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये वाढ होत नसतील त्यांना अकार्यात्मक वेतन स्तर म्हटले जाते। ज्या दिवसांमध्ये नवीन वेतन स्तर कर्मचाऱ्यांना मंजूर केले जाते, आता यामध्ये 3 वर्षे, 7 वर्षे, 12 वर्षे किंवा 24 वर्षे, त्या दिवशी मूळ वेतन स्तरातील वेतना एवढी रक्कम जर नवीन अकार्यात्मक वेतन स्तरात असेल तर त्याच टप्प्यावर म्हणजेच सेलवर वेतन निश्चिती होईल व वेतन वाढीची दिनांकामध्ये बदल होणार नाही। ज्यावेळी मूळ वेतन स्तरातील वेतन एवढी रक्कम नवीन अकार्यात्मक वेतन श्रेणीत नसल्यास पुढील टप्प्यावर म्हणजे सेलवर वेतन निश्चिती करण्यात येते। अशा अकार्यात्मक वेतन निश्चितीची जर दिनांक ही 1 जुलै ते दिनांक 1 जानेवारी या कालावधीमध्ये येत असेल तर वेतन वाढीची दिनांक ही येणारी 1 जुलै असेल, परंतु जर ही वाढ दिनांक 2 जानेवारी ते दिनांक 30 जून या कालावधी दरम्यान झाली असल्यास पुढील वेतन वाढ येणाऱ्या दिनांक 1 जानेवारी रोजी असेल। या संदर्भात वित्त विभागाच्या दिनांक 30 जानेवारी 2019 मधील नियम 10, 13 व दिनांक 6 नोव्हेंबर 1984 मधील तरतुदींच्या आधारे येणारी वेतन निश्चितीचे उदाहरण आपण पुढील प्रमाणे पाहू शकतो। तर हे ते उदाहरण आहे। यामध्ये बघा, श्रीमती प्रज्ञा यांची ही वेतन श्रेणी यामध्ये निश्चित करण्यात आलेली आहे। यामध्ये तपशील जो देण्यात आलेला आहे तो अशा पद्धतीचा आहे की दिनांक 1/1/2016 रोजीचे विद्यमान वेतन, त्यानंतर विद्यमान वेतन बँड ग्रेड वेतन, त्यानंतर दिनांक 1/1/2016चा विद्यमान वेतन गुणिला 2.57% प्रमाणे येणारी रक्कम, त्यानंतर सदर रकमे एवढा दुसरा टप्पा S20 मध्ये आहे काय, त्यानंतर दिनांक 1/1/2016ची वेतन निश्चिती, त्यानंतर पुढील वेतनवाढ दिनांक व रक्कम, त्यानंतर वेतन बँड म्हणजेच 15,600 ते 39,100 ग्रेड वेतन 6,600 मध्ये दिनांक 18/2/2018 रोजी पदोन्नतीसाठीचा वेतन स्तर, त्यानंतर दिनांक 1/7/2018ची वेतनवाढ घेऊन वेतन निश्चितीचा विकल्प, त्यानंतर त्याची 18/2/2018 रोजी S20 मध्ये पुढील टप्प्यावर केलेली वेतन निश्चिती, त्यानंतर आहे दिनांक 1/7/2018 रोजीची नियमित वेतनवाढ, नंतर रोजीची पदोन्नती वेतनवाढ आणि त्यानंतर आहे सदर टप्पा S23 मध्ये आहे काय। तर अशा पद्धतीने एकंदरीत या उदाहरणाच्या आधारावरून आपण हे समजून घेऊ शकतो की जे अकार्यात्मक पदे असतात अशा अकार्यात्मक पदांना वेतन निश्चिती किंवा वेतनवाढ देण्यात येत असताना त्यांची वेतन निश्चिती ही कशा पद्धतीने केली जाते। तर आशा करतो की हा व्हिडिओ आपल्याला एकंदरीत माहितीपर ठरला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर त्याला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायला आपण विसरू नका आणि हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राइब करायलाही विसरू नका।
अशाच पद्धतीच्या व्हिडिओमध्ये पुन्हा आपण भेटणार आहोत. तोपर्यंत सर्वांना माझा नमस्कार.